बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची मोठी बातमी। स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण झालं। त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं आणि यावेळी पंतप्रधानांनी महिला आरक्षणावरून विरोधकांना मदत करण्याचं आवाहन केलं। त्यामुळे पुन्हा एकदा महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लवकरच संसदेत येणार असे संकेत दिसतात। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यस लीजिए। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचं आवाहन केलं। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देऊन 33% आरक्षणाचा मार्ग मोकळा करा असं पंतप्रधान म्हणाले। उन महिलाओं के सम्मान में आगे आइए और जल्द से जल्द हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले। वे भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे। समय की मांग है और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यस लीजिए, आप भी क्रेडिट लीजिए, लेकिन मेरी माताओं बहनों को हक दीजिए। पंतप्रधानांनी महिला आरक्षण विधेयकाचा बॉल विरोधकांच्या कोर्टात टाकतात संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनीही 2023लाच संसदेत मंजूर झालेल्या 33% महिला आरक्षणाच्या विधेयकाकडे बोट दाखवले। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं म्हणणं आहे की महिला आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झालेलं आहे, त्यामुळे तात्काळ 33% महिला आरक्षण लागू करा। महाविकास आघाडीच्या या युक्तिवादाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। 2023ला मंजूर झालेल्या विधेयकात जनगणना मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनची अट होती आणि 2028 पर्यंत जनगणनेची अंतिम आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतर लगेचच 2029ला एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका असतील। त्यामुळे 2029 पासून महिला आरक्षण लागू करायचं असेल तर सुधारित विधेयक मंजूर करावं लागेल। या संदर्भातले विधेयक संसदेमध्ये एकमतानं मंजूर झाले। महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। तर महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं। जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। 2023ला एक मताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या 2 प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोली भाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा। एप्रिलमध्ये मोदी सरकारने 131वी घटना दुरुस्तीचं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं। घटना दुरुस्तीचं विधेयक असल्याने 2/3 मतांची गरज होती। लोकसभेत सरकारकडे 2/3 बहुमत नाही, 352 मतांची आवश्यकता होती, पण इंडिया आघाडीच्या खासदारांनी विरोध केला। सरकारच्या बाजूने 298 मतं तर इंडिया आघाडीच्या बाजूने 230 मतं पडली आणि 54 मतांनी विधेयक नामंजूर झालं। पहिल्यांदाच मोदी सरकारच्या कार्यकाळात एखादं विधेयक पडलं। महिला आरक्षणाच्या आडून सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास करायचे असा आरोप विरोधकांचा आहे। दक्षिणेतल्या तुलनेत उत्तरेतल्या राज्यात लोकसभेच्या जागा अधिक वाढतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल असा दावा विरोधकांचा आहे। पण सर्वच राज्यात 50% जागांची वाढ होईल, कोणत्याही राज्याशी भेदभाव होणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पुन्हा महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक सरकार आणण्याच्या तयारीत आहे असंच दिसतंय।
त्यासाठी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून विरोधकांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.